नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या हेल्थ टिप्स चॅनलवर। आजचा आपला विषय आहे गुडघेदुखी। आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या गुडघ्यांवर असतो, म्हणून आपले गुडघ्याची पूर्णपणे काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते। म्हणून आज मी आपल्याला गुडघेदुखीचा आजार कशामुळे होतो आणि त्यावर काय उपाय केले तर आपली गुडघेदुखी कायमची बंद होईल। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा। मित्रांनो, कोणताही प्रकारचा आजार हा विनाकारण होत नसतो। जेव्हा व्यक्ती निसर्गाशी छेडछाड करतो तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात। जर कोणतीही व्यक्ती चुकीचा आहार घेत असते, तसेच दारू पिणे, धूम्रपान करणे, अशा नशा येणाऱ्या पदार्थांचे सेवन करते किंवा जास्त प्रमाणात काम करते, अशा वेळेस व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार होतात। सुखसुविधांचे जीवन जगण्यासाठी व्यक्ती नको त्या पदार्थांचे सेवन करतो, ज्यामुळे शरीरात वात आणि रक्ताची हानी होत जाते। त्यामुळे गुडघेदुखी होते। गुडघेदुखी जास्त करून जाड आणि आळशी लोकांना होते। या व्यक्तीचे वजन वाढल्याने गुडघ्याजवळचे हाडे आणि मांसपेशियांवर वजन पडते आणि त्यांना सांधेदुखीसारखा आजार होतो। गुडघ्यांचा आजार हा अनेक कारणांमुळे होत असतो, जसे चुकीच्या पद्धतीचा आहार घेणे, शरीरातील आंबटपणाचे प्रमाण वाढणे, शरीरातील क्षारत्व कमी होणे, अन्नाचे अपचन यामुळे गुडघेदुखी होत असते। जेव्हा शरीरात कोणत्याही भागात दुखत असते तेव्हा शरीरात कार्बन डायऑक्साईड, पाणी, विषारी पदार्थ आणि वायू भरली जाते। आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या गुडघ्यांवर असल्याने आपण आपल्या गुडघ्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे। गुडघेदुखीवरची कारणे आपण पाहिली। आता आपण गुडघेदुखीवर काय उपाय केले पाहिजे ज्यामुळे आपले गुडघेदुखी कायमची बंद होईल। त्यासाठी पहिलं आहे, गुडघेदुखी दूर करण्यासाठी आपण मेथीचे दाणे बारीक कुटून त्याची पावडर बनवून घ्यावी। ती पावडर रोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात टाकून प्यावी। याच्याने गुडघेदुखी लवकर दूर होते। आयुर्वेदात मेथीदाण्याला गुडघेदुखीसाठी रामबाण म्हटले जाते। दुसरं आहे, सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 अक्रोड चांगले बारीक चावून खाल्ल्याने काही दिवसातच गुडघेदुखी बरी होते। 3. दररोज नारळाच्या गिरीचा एक तुकडा खाणे। 4. रोज 4 ते 5 लसूण पाकळ्या पाणी सोबत खाल्ल्याने गुडघेदुखी कायमची बरी होते। 5. रात्री झोपताना 100 ग्रॅम खजूर 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवणे, सकाळी उठून बारीक चावून ते खजूर खाणे। दररोज असे केल्याने गुडघेदुखी काही दिवसातच बरी होते। गुडघेदुखी असलेल्या व्यक्तीने सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये बसून गुडघ्यांची मालिश केल्याने काही दिवसातच गुडघेदुखी बंद होते। मित्रांनो, गुडघेदुखी असलेल्या व्यक्तींनी या आजारापासून दूर राहण्यासाठी आंबट पदार्थांचे सेवन टाळावे, जसे लोणचे, ताक, दही, टमाटे असे वायू बनणारे पदार्थ, तसेच मैदा आणि बेसन पासून बनलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आणि थंड पाण्याचे सेवन करू नये।